सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे नाझरेकडे पठार तालुका पुरंदर जिल्हा पुणे विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ नाझरेकडे पठार बदकले एवढी आणलीच नाही होती एवढे तालात नाचायले दादा एवढे परफेक्ट तालात आहेत त्याचा हा ताळ सुटला तर तो मला पाण्या मागे घेतात बरं ते चाले वीर हातली हे वीरश्री मध्ये नाही कळलं त्याला कळलं त्याला कळलं भोले भाविक हे चांगले रघुनंदन महाराज एकदा जोरात तयारी होते बरं फक्त महिला मंडळ टाळी वाजव राखीवेत का काय मी अख्ख्या महाराष्ट्रभर फिरलो एवढ्या परफेक्ट आल्या आणि अख्ख्या सोबत मला तुम्हाला वाजवण्याची हिंमत व्हायला नाही कळलं आपल्या उघड्या भरती सगळे पुरुष मंडळी वाटलं होतं उघड्यापर्यंत तेव्हाच इच्छा नव्हती संघटन काय असतं का संघटन ताकद एक एक ती इकडे पहा परत वाजवा परत काय वळवून टाका विचारत आपलं सांगत नाही भाऊ संघटन लय असं दादांचं महाराष्ट्रात कुठं काही कळू द्या सर्वात पहिले यांना कळू संघटन आहे कारण त्यांचा एक मूलमंत्र आहे जन्मजात शिकलेले असतात त्या जन्मजात त्यांचा क्षेत्र असतो कोणतो तुला म्हणून सांगते एवढंच म्हणते ते फक्त तुला म्हणून सांगते तुला म्हणून सांगते सांगलं की पांगलं नाही सांगलं की चांगलं नाक्या कॉल एकटी सांगितलं त्या घरून त्या घरी त्या घरून त्या घरी त्या घरी सांगत दिवसभर सांगत बसते आणि परत एवढंच म्हणते तुला म्हणून सांगते महाराज आज मला दिवसभर एवढं काम आहे असं महिला सांगतात आणि दोघीही कमरावरती डोक्यावरती हंडी घेऊन 5 तास बोलत बसते त्यांना ओझ लागत नाही ओझ होत नाही बरं 3 डोकर हंडी आणि शब्द शेवटी उठवत असतो आज एक काम पडले 5 तास पण संघटन सांगते कुठून त्याला सायन्स मध्ये काय म्हणतात माहिती का सायन्सचे स्टुडंट त्यांना केले त्याला सायन्स मध्ये 5 सेन्स म्हणतात पण स्त्रीला 6 सेन्स असतात ते फिजिकली दिसत नाही पण असतात म्हणजे माणसाला 5 सेन्स सांगितलेत ना बॉडीला पण स्त्रीला 6 सेन्स कोणते असतात त्या 5 ला प्लस केले की 6 जन्माला येते तुमच्याकरता मोकळं बोलतो जरा म्हणजे पुरुषाला इथून मंडपापर्यंत दिसत असेल तर बाईला मंडपाच्या मागचं दिसतं हा एवढी नजर तीक्ष्ण असते इथून पुरुषाला जर 100 फुटावरचा आवाज येत असेल तर बाईला 200 फुटावरचा आवाज येतो आवाज येतोच तुम्ही स्वतः जर हॉलमध्ये बोलत असाल आणि बाई जर किचन मध्ये स्वयंपाक करत असेल तर तिथून नवऱ्याला आवाज येते कोणाचा फोन आहे कोणाचा आहे तो म्हणला मित्राचा आहे बाईचा आवाज कसा येतो तिथं तिथं तुमचा फोन इथं तो म्हणला मी कान आलो तर मला येईना हिला तिथं कुठून आला तो म्हणला तुझं बरोबर आहे अगोदर तिने उचलला होता त्याच्या बायकोनं पण आता तोच कळतो माणूस कुठून दिसतो 1 किलोमीटरचं दिसतं माझ्या एखादी बाई अशी खाली मान घालून जर चालली का तुम्हाला वाटतं तिने कोणाकडेच पाहिलं नाही यांचा डोळा 90 अंशामध्ये फिरत असतो हा आपल्याला फक्त समोरचं दिसतं बाईला इकडचं दिसतं इकडचं दिसतं पण नुसतं दिसतं असं नाही यांना फक्त खरं बोलायचं सांगा मी बोलतो ते खरंच बोलतो ते बोलतील खरं ते त्यांच्या मनाला विचारा त्यांना नुसतं दिसतं नाही त्यांना अध्यात्म एवढं स्ट्रॉंग केलं सायन्स सांगतं म्हणजे सायंटिफिक रिझन असं सांगतं ते एवढ्या स्ट्रॉंग असतात त्या समोर जरी पाहून चालल्या तर उजव्या साईडचा पुरुष आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहतो इथपर्यंत त्यांना कळत असतं इतके बुद्धिवान असतात स्त्री जन्मजात बुद्धिवान असते कोणत्या पुरुषाला आपल्या घरात येऊ द्यायचं का नाही ती पतीला दुसऱ्या कशा करा सांगत तुमचे मित्र सर्व चांगले बरं काय पण त्याच्यात मला थोडे एवढेच चांगले वाटले बाकी ते वाईट कोणते सांगत नाही बुद्धिवान असतेच नाही फक्त तिने स्वतःला सेक्युलर करायला स्वतःची बुद्धी वापरली मी परवा एक विधान केलं मला वाटतं प्रवचन विधान केलं होतं कोणतं बाई जर खरं बोलली तर इतिहास होईल नाही तर विध्वंस होईल बाई खरं बोलली की इतिहास रचला जात असतो ना तर नाश होत असतो तेव्हा ती जेव्हा जेव्हा हातचा राखून ठेवते कारण तिच्याकडे संयम नावाचा गुण असतो माझा विषय लांबेल भोळे भाविक हे जुनाट चांगले टाळीवाज एकदा तैसे केली भक्ती भावी तो कुमार अभंगाच्या पहिल्या चरण सांगतात तो भोळा आहे आता माऊलींच्या ओव्या ऐका म्हणजे मला दुसऱ्या चरणात जाते माऊली म्हणतात नारदा ध्रुवा पुरा शुकहान सनत कुमारा या भक्तिमी धनुधरा प्राप्त जायचा तैसाची गोपिका शिकामी कंसाबाई संभ्रमे तिला घातकी मनुधर्मी शिशुपारा देखा
तो सनकादिकाची माने सावजी सरस्वतीला पुतणी मी विषातीने स्तनपाणी मारू आलो. काय ज्ञानोबा गोड बोलले. ज्ञानोबा म्हणतात त्याची एवढी समानता आहे, त्याच्या समानतेचा ना शब्दच खर्च करायचा नव्हता, त्याची समानता त्याची नव्हती. तो एवढा न्यायप्रिय देवत आहे. मंत्र म्हणले भोळे, भोळा शब्दाचा अर्थ निष्कपट. भगवान शंकराच्या अंतःकरणामध्ये कधी कपट नसतं. म्हणून तर प्रभू रामचंद्र भगवान शंकराचं भजन करतात आणि भगवान शंकर प्रभू रामचंद्राचं भजन करतात. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम. एवढं भजन करायचे. सर्वांनी टाळी हात वरती होऊन भजन करा. श्रीराम जय राम जय जय राम, भजन करी महादेव, राम पूजी सदासे. भगवान शंकर जेव्हा जेव्हा डोळे झाकतात तेव्हा फक्त ते प्रभू रामचंद्राचं भजन करत असतात आणि प्रभू रामचंद्र जेव्हा जेव्हा डोळे झाकतात तेव्हा ते भगवान शंकराचं भजन करतात. म्हणून तर रामाचा जन्म झाला तर सर्वात पहिले मुखदर्शन रामाला हे भगवान शंकरा द्यावं लागतं. आणि भगवान शंकर देखील प्रभूचं दर्शन घ्यायचं वेश पालटून येत असतात. एक सुंदर गीते. आज अयोध्या की गली में नाचे जोगी मतवाला, आज अयोध्या विठाला सीन ती काळी एकला ती कथा काळी एकला करायची असते काळी दोन असते. आज अयोध्या की गलियों में नाच जोगी मतवाला, अलख निरंजन खड़ा पुकारे देखूंगा तेरा लाला. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आज अयोध्या की गलियों में नाच जोगी मतवाला, आज अयोध्या की गलियों में नाच जोगी मतवाला, अलख निरंजन खड़ा पुकारे देखूंगा तेरा लाला, अलख निरंजन खड़ा पुकारे देखूंगा तेरा लाला. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आज अयोध्या की गलियों में नाच जोगी मतवाला, अलख निरंजन खड़ा पुकारे देखूंगा तेरा लाला. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. हे जर टाळी ऐकलं असतं तर मला पुढची कडवी घ्यायला आणखी सोपे गेले असते. ऍक्सिडेंट राहते तर मला 11 हिंदी भजनाच्या कॅसेट म्हणजे 11 गाणी गायली होती. मी याकरता बोललो भगवान शंकर रात्रंदिवस त्याची आराधना करतात. भोळे भाविक. आता एक शब्द घेऊन पुढे जातो फक्त. भगवंत भोळा आहे, तो निष्कपटे मानणे, कारण तो जे मागितलं ते देतो, कोणत्याही भावनेत देतो. तुम्ही कसाही अर्थाने नाव घेतलं तर देतो. म्हणजे तुमच्याकडून जर एखादा म्हणा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, आणि एखाद्याला ओम नमः शिवाय आलत नाही, तो ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भगवंत नमः शिवाय म्हटलं काय, नमः शिवाय म्हटलं काय हे पाहत नाही. नम इत्यवार्थांची तो श्रद्धेनं म्हणतोय ना, त्याला फल भेटणार.
तो कोणत्याही त्याची फक्त भावना पाहतो. भावना चंड भिल्लांनी भावनेत नव्हतं पाहिले, त्यांनी सहज टाकलं तरी उतरकून टाकलं. म्हणतो भोळे भाविक, देव भाविक असतो बरं का. भक्त जसा भाविक असतो तसा देव देखील भाविक असतो. कारण देव देखील कोणाची तरी पूजा करतो. देवालाही कोणीतरी प्रिय असतो. नेहमीच आपल्याला कोणीतरी प्रिय असतो असं नाही, आपणही कोणातरी प्रिय असतो, फक्त ओळखता येत नाही. आपण ज्याला आवडतो तो ओळखता आला पाहिजे. जुनाट आणि तो अनादिकालचा आहे. किती जुनाट आहे? जेव्हा कोठीच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याचे होते पायी, कानोबा तेरे तेरे ते. आपल्या कुलदेवचं स्मरण करावं लागतं ना. जसं आपले आता वाईट आपण भगवान मल्हारनाथाच्या पायथ्याला जन्मलेली माणसं आहेत, पलीकडे सोपान काका आहेत आणि करेच्या पात्रावर आपण जन्म घेतलाय. आणि इथं आज शिवलिंगाचं सर्वांना वर्षभरातून पहिल्यांदा दर्शन घडते. भगवान शंकराचं मला आलेल्या सर्वजण गावकरी सर्व माहिती सांगायची. त्या भगवान खंडेराला प्रसन्न होण्याकरता दारात गेली की त्याची आराधना करावी लागते. संतोबाई छोटासा व्हिडिओ बनवला. सर्वांनी माझ्याकडे लक्ष करून हात वरती घेऊन एकदा भगवान खंडेराचं भजन करायचं. अहम वाग्या सोहम वाग्या, सर्वांनी माझ्या मागे म्हणायचं. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी, अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी, सावध होऊनी भजनीला देव करा कैवारी. मल्हारीची वारी सोहवाग्या प्रेम नगरावारी, सावध होनी भजनीला देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. तुमच्या नात्याने मला अभंग कुठून त्याला लक्षात नाही. भोळे भाविक जुनाट तो अनादिकालचा आहे. चांगले चौथा शब्द पुढे घेतो. भगवान अत्यंत सुंदर चांगला आहे. सर्व देवाचं उगमस्थान सांगता येतं. ब्रह्मदेवाचा जन्म भगवंताच्या नाभी कमळात झाला, भगवान विष्णूच्या. पण भगवान शंकराचा जन्म नाही, तो अजन्म आहे. त्याला कोणतं कुळ नाही. भगवान शंकराला कोणताही नाही, म्हणून तो संहार त्याच्या हातात आहे. म्हणून तुम्हाला जर मृत्यूची भीती वाटत असेल ना, भगवान शंकराची साधना करायची. तो तुम्हाला निर्भयता देतो, कारण काळ त्याच्या हातात आहे ना. बँकेचा मॅनेजर तो आहे, कोणाचे हप्ते थकले तो ठरवणार नाही. कळलं? कोणाच्या घरी नोटीस पाठवायची, कोणाचं माफ करायचं, कोणत्या नियमाखाली त्याला पाठ आहे. त्याला पाठ आहे ना, का तो हातात ठेवतो राखून. तसं भगवान शंकराला माहिती, याला माफ करायचं, केला माफ. म्हणून तर 10 पलट्या गाडीच्या होतात आणि खरूच येत नाही, आणि ठेच लागून पडली मेली. तो नियोजन करतो. त्यामुळे त्याला एवढंच सांगा, या वर्षी कोरोनातून वाचलो असं म्हणा त्याला. पुढच्या वर्षीच्या सप्त्याला जगू दे, पुढच्या वर्षीच्या उत्सवात आम्हाला हजर राहू दे अशी त्याला प्रार्थना. भोळे भाविक जुनाट चांगले होय तैसे केले भक्ती भावे. तो जुनाट आहे, चांगला आहे, भोळा आहे, पण आपल्या अंतःकरणात जो भाव आला तसा तो होता की त्याचं सर्वात चांगलपणी. नाही कळलं? एक वाक्य सांगतो, दुसऱ्या जन्मात जातो. आपला मित्र सीएम झाला, तो आपल्या उपयोगाचा असेल, काय कामाचा? तो आपल्याला ओळख देत नसेल तर. तसं देव आपला मित्र आहे, पण तो मनात कसा वागला पाहिजे ना. तुकोराय म्हणतात, तो आमच्या मनासारखं वागतो. आम्ही त्याला जे मागितलं ते, जेव्हा मागितलं ते, आणि जे पाहिजे तो ते देतो. आपुल्या इच्छे करू गदारोळ, भोगू सर्व काळ सर्व सुखे. अभंगाच्या 3ऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात, तो 3ऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात, त्याच्या मनात जिथं आलं तिथं, आणि जेव्हा जे म्हणाला म्हणून तर त्याच्या प्रेमाची महती सांगताना असं ज्ञानावरून गोड वर्णन केले. देखा नवरता या प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे, ते तर सारथ्य परपार्थाचे करतो असे. ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू, सारथी सारंगर अर्जुनेश. चला एक शेवटची ओळी सांगतो, टोकाची. टोकाची ओळी कशा म्हणतो माहिती का? ज्यानंतर बोलणं बंद होतं. ज्ञानोबा म्हणतात, तो संन्याशी होणी जणी, चोरुनी माझी भगिनी. ज्ञानोबा म्हणतात, कृष्ण परमात्म्याची बहीण
अर्जुनाने संन्यासी होऊन घरी आला आणि पत्नी करून घेऊन गेला. पण देव काय म्हणलं माहिती का, तो संन्यासी होऊन जणी चोरून नेलेली माझी भगिनी परी विकल्प नव्हते म्हणी मी तू दोन्ही स्वरूप आहे. पण माझ्या अंतःकरणात तुझ्याविषयी विकल्पच आला नाही, मी एवढं तुझ्यावर प्रेम करतो. प्रेमामध्ये संन्यासी होणं आणि ज्या प्रेमामध्ये संशय तयार झाला तिथं प्रेम शिल्लकच राहत नाही. कारण मी बोलत नाही, ज्ञानावर म्हणतात संशयावनी थोर आणि पाप नाही घोर ही विनाशाची वागणूक प्राणी आहे. जगातलं सर्वात मोठा हत्यार कोणता असेल तर संशय. कोणत्याही व्यक्तीविषयीचा अंतःकरणाचा संशय तयार झाला की आजपर्यंत केलेले सगळे उपकार डिलीट होऊन जातात. आजपर्यंत केलेलं डेडिकेशन संपूर्ण शून्य होऊन जातं. कारण तिथून पुढे फक्त भोवरा फिरू लागतो. एकच नजर तयार होते की असं नसेल ते तसं असेल, ते तसं नसेल हे असं असेल. आणि परमात्मा जिथं मनात तो संधी मुक्त करतो, संधीच मनात ठेवीत नाही आणि भक्ताला पाहिजे तो देतो. म्हणून त्याला म्हणलंय भोळा भोळा. आणि मग एवढा मोठा सर्व देणारा देव आपल्या पाठीशी असेल तर घाबरण्याचं काय कारण आहे. अभंगाचं दुसरं चरण सर्वने टाळी वाजवा नाही म्हणवोनी चिंता नाही आम्हाला. म्हणवोनी चिंता नाही आम्हाला. सुंदर गायकवाद काय होतं, गाणारनी सारी गोड म्हणली आणि ती बेंबीच्या देठापासून म्हणली का ती कीर्तनात रंग भरत असते. परा पश्यंती मध्यमा वैखरी. तर तुमच्या भाषेत बोलून मधलं भजन घेतो, माऊलींचं सगळं सोबत भजन घेतो. तुम्ही आता टाळी वाजवा. जुनी एक म्हणे, रडल्याशिवाय आई पाजत नसते, माहिती ना. जुनी म्हणे की नाही, रडल्याशिवाय आई पाजत नसते. पोरणी चांगलं रडावं लागतं मनातून, तेव्हा आई सर्व कामं सोडतील पाजायला येते. त्यांना रडावं लागतं, आक्रोश करतो आई आई, सर्व कामं सोडते एंडा होत. आणि पोरग जर रडलं नाही चांगलं, जर पोरग राहिलं कणायला नुसतं आयो 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 आई दखल घेत नाही. तसं मनातून लागतं देवा देवा. देव सर्व काम सोडून इथे येईल. तर आपण होतो देवा अय देवा. देवाला पटका बरं म्हणवोनी चिंता नाही आम्हाला दासा न भिवो गर्भवासा जन्म घेता विठोबार चित्त सर्वच आकर्षित करते. शेवटचं चरण राहिले, फक्त 2 मिनिटात थांबतोय. ते जोरात टाळी वाजवा सर्वांना. भगवान शंकराच्या दरबारात आपल्या सर्वांचा जन्म झाला कलेच्या पात्रावरती. आचार्य अत्र्यांसारखे लेखक आपण सर्वांनी पाहिलेत. आचार्य अत्र्यांचं लेखन संपूर्ण विश्वाने पाहिलेलं आहे. त्या शेवटच्या क्षणापर्यंत आचार्य अत्रे कायम हसत होते. दादा आचार्य अत्र्यांचं गाव पुरंदर, सासवड. पुरंदर शब्दाचा अर्थ होतो इंद्र. पुरंदर शब्दाचा अर्थ होतो इंद्र. म्हणून तुम्हाला लक्षात असावं, तुम्ही देवाची देव मालकी सगळ्या देवाची, तेव्हा अख्ख्या गडाचा राजे तुम्ही. आणि त्यातल्या 14 मे 1657 पुरंदर किल्ल्यावरती धुरंधरच्या पुढे जन्माला युगंधर अर्थात संभाजीराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावरचा. जिथं राजे संभाजीराजे जन्माला येतात, जिथं सोनोपान काका समाधी घेतात, तिथं आचार्य अत्र्यांसारखे लेखक जन्माला येतात. भगवान साक्षात मल्हार खंडोबा इथे, करापात्रे, नागेश्वर भगवान आहे. तोटा कशाचा आहे. अरे उलट आपण ताट म्हणायला जगलं पाहिजे. आय एम पुरंदर. पुरंदर म्हणायचं, पुरंदर घाबर नाही कोणाला. म्हणून तोच तर दुसरं चरण म्हणवोनी चिंता नाही आम्हादासा न भिवो गर्भवासा जन्म घेता. गर्भवासाचं दुःखही देखील आम्हाला सहजपणे पेलावलं जातं. आम्ही तीळ मात्र घाबरत नाही.
आणि तेवढंच काय, आमचं देवावरती प्रेम आहे हे कौतुक नाही, देव आमच्यावरती प्रेम करतो तर तो आम्हाला एक सेकंद विसरत नाही. अभंगाचं शेवटचं चरण विठाला. जोरात टाळी वाजवा ना, जोरात. तुका म्हण देवाचा सांगा, तुका म्हण देवाचा सांगा, नाही विसंबा काय होतं, यांचा आवाज किती चांगला हे त्यांच्यावर अवलंबून आहे. गावोगाव सिस्टीमवर या सांगायला आवाज वाढवा, आवाज वाढवा. मी त्यांना सारखं म्हणतो कमी करा, त्यांना कमी करा म्हणत लागतं, ना गावगाव वाढवा म्हणत, वाढवा. माझे गुरुजी
म्हणजे एक वाक्य बोलायचं, जोपर्यंत गाणारा, वाजवणारा, बोलणारा, ऐकणारे, माईक सिस्टीम ही 5 माणसं सारखे वागत नाही तोपर्यंत कीर्तनात रंग भरत नाही. किती गोड सार म्हणली माझं. तुका म्हण आम्हा देवा ज्याचं अंतकरण, ज्याचं हृदय कलीचे का हर्ट हृदय, हे ज्याचं कला आहे का त्याच्या हृदयात भरलेली, ती फक्त ती चाल जाय तिथं टच झाली असेल तर ते डोळ्यातून पाणी पाणी. विरह रसच असा आहे ना, जो माणसाला रात्रभर झोपू देत नाही. जुदाईची गाणी असतात ना, गमची गाणी, दुनिया मी कितना गम आहे, हे फक्त ज्याचा ब्रेकअप झाला त्याला विचारा. रात्रभर रडत म्हणत, रात्रभर रडत. हा कल्पनेच्या बाहेर. मग साधा आपल्याला विरह झाला तर माणसं रडतात, मग भगवंताच्या विराने रडणाऱ्या गोपिकांची अवस्था काय असेल सांगू का? मला धून वाजून मी सांगतो, एकदा टाळी वाजवा एकदा. म्हणतो त्या भगवत भक्ताची एकाची जैसे देवा, नजरों से गिराना तू भरत रामला शिव्या दे, बोल, मार, पनिशमेंट कोणती भोगू, वाटेल ती पनिशमेंट चालेल, फक्त माझ्याशी बोलणं बंद करू. गोपिका म्हणते कृष्णाला, हे भक्ताचा भाव असा देवाच्या प्रती, देव आपल्यावरती एवढा नाराज होता का म्हणे, आणि तू जर आमच्या नाराज झाला तर काय म्हणतो माहिती का? नजरों से गिराना चाहे जितनी सजा देना, नजरों से जो गिर जाए मुश्किल है संभल पाना. मला स्वतःला सावरणं कठीण जाईल, मी स्वतःला सावरू शकणार नाही, मला स्वतःचं जीवन जगायचा शून्य होऊन जाईल मी. राधे तेरे चरणों की जरा धूल जो मिल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए, राधे मेरे जीवन की बस एक तमन्ना है. मला मृत्यू मानणे, मला मरणाची भीती नाही, फक्त मी मरताना माझ्या समोर तू असावा, तुला पाहत पाहत माझा श्वास निघून जावा. राधे मेरे जीवन की बस एक तमन्ना है, तुम सामने हो मेरे, मेरा दम निकल जाए. तेरे चरणों की धूल जो मिल जाए, सच कहता हूँ तेरी तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए, तकदीर बदल तकदीर बदल जाए. असा भाव जर त्याच्याविषयी तयार झाला, टाळी वाजवा त्याच्यावर. हे कृष्णाचं वातावरण सांगतो मी, वृंदावनचं, हे भागवत कथेचं वातावरण आहे. जर कृष्ण राधेला भेटला नाही तर तिला काय वाटत होती ती अवस्था येईल. आपल्याला देव भेटू की नाही भेटू, आपल्याला प्रसाद वेळ भेटला पाहिजे, खुशीला आपण सर्वजण. आपल्याला आपल्या स्वप्नात वाटतील ते वस्तू येतात, पण भगवंत आपल्याला दर्शन देत नाही. आणि तुकोबरा एकच वाक्य बोले, आमचा देव कसा माहिती का? तुका म्हणे आम्हा देवाचा सांगा नाही विसंबते रेरा. 2 शब्द दादा.
येरे येरा विसंबत नाही. विसंबत म्हणजे विसरणे. म्हणजे भगवंत देवाला विसरत नाही हे कौतुक नाही, देवही भगवंताला विसरत नाही. आपण कोणाचे फॅन असो ना ते एसी असो. माझे 2-3 फॅन आहेत पण बंद पडलेले आहेत, ते फिरतच नाही, ते फिरले पाहिजे. आपण कोणालाही मानू पण त्याने आपल्याला ओळखलं पाहिजे ना. आपण म्हणतो ना मला अक्षय आवडतो, मला प्रियंका आवडतो, मला हे आवडतो, अमिताभ आवडतो. अरे तुम्हाला कोणी आवडत पण तुम्हाला त्यांनी तुम्हाला ओळखलं पाहिजे ना. तसं तुकोबा म्हणतात भगवंत मला आवडतो हे नवल नाही, भगवंताला माझ्या वाचून करमत नाही. भगवंत दररोज एक तरी फोन करतोच मला, नाही कळलं. मी जरी सकाळी उठलो तरी भगवंत म्हणतो काय अर्जुना थकला करे आज, वाट पाहिली तुझी. आणि म्हणून एक सुंदर कविता पाठीमागे तयार झाली होती. आषाढी 16 जेव्हा कोरोनाच्या निमित्ताने बंद झाला तेव्हा भगवाला म्हणजे भक्ताला तर भगवंताची भेटीची आस होतीच, लागला टकळा पंढरीचा. पण माझा भक्त मला भेटायला येत नाही म्हणून पांडुरंगाला काय वाटलं सर, एक सुंदर कविता होती. त्याला देखील प्रचंड बेचैन असतो तो देखील प्रचंड तो वाट पाहतो आणि तो वितावळीने वाट पाहतो. म्हणून तुकोबा म्हणतात ही भावना ज्याची तयार झाली त्या देवाचं नव्हे. भोळे भाविक डुनाट चांगले होय तैसे केले भक्ती भावी. मनवोने चिंता नाही अम्मा दासा न भिओ गर्भवासा जन्म घेता. ज्ञानेश्वर सर्वांना विनंती फक्त एकदा वरती हात घेऊन भजन करा. तुकाराम 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 तुकाराम. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे नाझरीकडे पठार तालुका पुरंदर जिल्हा पुणे. विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ नाझरे कडे पठार.